नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हा जो राकेश आहे तो कोमात गेलेला आहे आणि त्यामुळे अंजलीला जो काही त्रास होऊ लागलेला आहे तो खूपच भयानक असा आहे आणि त्यात आगीत तेल ओतायचं काम करणारी ही वल्लरी आहे। वल्लरी मुद्दामच जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर राकेशचा पर्दाफाश करायचा होता पण ऐनवेळी हे सगळं घडलेलं आहे। त्यामुळे मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरीला प्रश्न पडलेले आहेत, परंतु इकडे ईश्वरीच्या बाबांनी एक गोष्ट ठरवलेली आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी अगदी सगळ्यांच्या समोर आणायच्या। पण आता परिस्थितीच अशी आलेली आहे की नक्की काय करायचं हा प्रश्न उभा राहिलेला आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे अंजली अर्णव ईश्वरीकडे आलेली असते आणि त्यांच्यावरती खार खाऊनच असते। त्यांना दोघांनाही म्हणत असते की तुमचं काय मस्त चाललंय ना, मस्त रोमांस चालू आहे तुमचा, म्हणजे तुम्हाला जराही काही वाटत नाहीये इथं पेशंट आहे आणि तुम्ही दोघं मस्त गार्डन मध्ये बसल्यासारखं इथं बसलेले आहात। तेव्हा अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अंजलीने स्वतःच्या मनात इतके असे गैरसमज निर्माण केलेले आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही। इकडे आता बाबा आणि त्याचबरोबर इकडे म्हणजे ईश्वरीचे बाबा आणि आई बोलत असतात, म्हणजे सुप्रिया। तेव्हा बाबा म्हणत असतात की काय झाले हे सगळं कळतच नाहीये, कारण बाबांना आई सांगायला येते की नमूचा फोन आलेला होता, त्या राकेशचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो सिरियस आहे। आता बाबांना सुद्धा प्रश्न पडलेला असतो, ते म्हणतात की मला तर ना हे सगळं वेगळं वाटतंय। खरं तर मीच सगळ्या गोष्टींचा विचार केला होता आणि तिथे जाऊन मला बोलायला लागलेलं आहे, तर तिथे जाऊन सगळ्यांच्या समोर हे सत्य आणण्याचं मी ठरवलेलं होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत। आता हे सगळं असं होऊन बसलंय तर मला कळतच नाहीये की काय करू नक्की आणि कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू, असं बाबा म्हणत असतात। सुप्रिया म्हणत असते, अहो तुम्हाला माहितीये का, अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी त्या राकेशचा पर्दाफाश करण्यासाठी प्लॅन केलेला होता, परंतु हे सगळं असं झालेलं आहे। म्हणजे ऐनवेळी आजच त्याला त्याचं सगळं सत्य समोर आणणार होते, पण अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं आता अर्णव आणि ईश्वरीलाही कळत नाहीये की काय करायचं, असं बाबा सांगत असतात। आणि तेव्हा मात्र इकडे सुप्रिया सांगत असते, बाबा म्हणत असतात की मला ना हे सगळं संशयास्पद वाटतंय, मला तर ना त्या माणसाबद्दल खरंच कळत नाहीये, म्हणजे आधीचं सगळंही आणि माझ्या अपघाताचं सगळंही मी सगळ्यांच्या समोर आणणार होतो। आता नाही आणलं तरीही तो एकदा का बरा झाला तर सगळं सत्य समोर आणायचंच आहे, असं बाबांनी ठरवलेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव अंजलीला समजावत असतो, तो म्हणत असतो की अगं ऐकून घे ताई, तू अशी नव्हतीस, तू कशी आहे तुला माहिती आहे ना, आणि आता साधी गोष्ट विचार कर ना, हे सगळं तुला वाटत आहे पण तसं नाहीये ताई। अगं ईश्वरीला ना चक्कर आल्यासारखी होत होती, तिने सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं ना, म्हणून हे सगळं बनवलेलं, म्हणजे तिच्यासाठी कॉफी आणली होती, बाकी काही नाहीये, आणि मला सांग तिला कॉफी देत होते। तेव्हा अंजली म्हणते मला माहितीये सगळं, असं नव्हतंच चिंटू तू, हे आपल्या आईचे संस्कार नाहीयेत, तू आईचे संस्कारही विसरलेला आहे आणि सगळ्याच गोष्टी तू विसरलेला आहे, कारण हे सगळं जे काय आहे ना ते तुला माहिती आहे आणि तू मुद्दाम यांच्या विरोधात हे सगळं कारस्थान केलेलं आहे, कारण तू विसरला आहेस की तुला कळत नाहीये की तू काय करतोयस ते, असं म्हणत अंजलीने जे काय तोंडाचा पट्टा चालू केलेला असतो तो मात्र काही केल्या बंदच नसतो, अंजलीचं मात्र सुरू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव तिला समजवत आहे, ताई एकदा ऐकून घे, ताई एकदा ऐकून घे। तेव्हा ती म्हणते सांग ना काय पुरावे काय देणार होतास तू, नाही यांच्या विरोधातले पुरावे होते ना तुझ्याकडे, बोल काय पुरावे होते तुझ्याकडे आणि कोणते पुरावे घेऊन तू येणार होतास, काय झालं त्या पुराव्यांचं, असं म्हणत अंजलीने आता सुरू केलेलं असतं आणि अर्णवला दोष देत असते। तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताई एकदा ऐकून घे, अगं आहेत त्या गोष्टी आता महत्वाच्या नाहीयेत, आता आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, आताची कंडिशन महत्वाची आहे आणि आपण जर अशा पद्धतीने विचार केला तर कसं चालेल सांग बरं ताई, असं म्हणत अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे। पण अंजलीला मात्र ऐकूनच घ्यायचं नाही, अंजलीच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की आत्ता काय, तुम्ही हे सगळं जे केलेलं आहे ते अति आहे, ते मला पटत नाहीये, म्हणून अंजली सगळ्यांना वेटीस धरत असते, सगळ्यांना दोष देत असते। तिला फक्त राकेश आणि राकेश एवढंच तिला माहिती आहे, कारण तिचा राकेश किती हुशार आहे, किती चांगला आहे एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं, कारण तिला जराही जाणवत नाहीये की आपल्यामुळं कोणाला तरी त्रास होऊ शकतो, आपल्यामुळे हे सगळं घडतंय, आपण चुकीचं वागतोय किंवा राकेशने काय केलेलं असेल, स्वतःच्या सख्या भावावरही तिला विश्वास ठेवू वाटत नाही। आता मात्र तिने वेगळं सुरू केलेलं असतं। एक गोष्ट लक्षात ठेव चिंटू,
यांना जर का काही झालं, हे शुद्धीवर आले आणि यांनी जर का मला सांगितलं की हे सगळं करण्यामागं ही ईश्वरी होती, हे जर माझ्या लक्षात आलं तर मी अजिबात शांत राहणार नाही, असं तिनं सांगायला सुरुवात करते. म्हणजे तिने ठरवूनच टाकलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये दोषी ही ईश्वरी आहे. मी शांत बसत नसते बघ, तुला सांगते चिंटू, हिला मी जेलमध्ये पाठवूनच राहणार आहे, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. अर्णव म्हणत असतो, अगं ताई तू काय बोलतेस, हे सगळं तुझ्या लक्षात येतंय का? अगं हे चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करते, परंतु अंजलीला ऐकूनच नाही घ्यायचं. तिला फक्त एवढंच माहितीये की तिनं जे काय करते तेच बरोबर आहे आणि तिच्या पद्धतीनं जे काय वागते तेच योग्य आहे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. कारण काहीही झालं तरीही अर्णव आणि ईश्वरीने कितीही तिला सांगण्याचा प्रयत्न केला तरीही तिच्या डोक्यामध्ये काही घुसतच नाहीये. ईश्वरीला तर टेन्शन आलेलं असतं. अर्णव ईश्वरीकडे पाहतो, कारण आता इकडे ती म्हणत असते की बघ मी तिला सोडत नसते, एवढंच तिनं मनाशी ठाम केलेलं आहे. अर्णव म्हणत असतो, काय करू, कशी परिस्थिती हँडल करू ही सगळी, कारण ताई ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. ताईला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तिला ऐकूनच गोष्टी घ्यायच्या नाहीयेत. कसं करू मी हे सगळं, असं इकडे अर्णव बोलत असतो. आणि आता महत्वाची गोष्ट झालेली आहे आणि ती म्हणजेच की सगळेजण तिथं आहेत, सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे आणि इकडे वल्लरी मात्र तापल्या तव्यावरती भाकरी कशा भाजून घ्यायच्या एवढंच तिच्या डोक्यात आहे. वल्लरी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, आता जाऊन आगीत तेल ओतायचं काम करते, असं वल्लरी विचार करत असते. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणू लागते की अहो अर्णव सर, थोडं शांत व्हा, होईल सगळं व्यवस्थित. अहो कशाला, तुम्हाला माहिती आहे ना ताई आत्ता टेन्शनमध्ये आहे. अर्णवला फक्त एवढंच वाटत असतं की ताईला काय होऊ नये, ताईला आणि ताईच्या बाळाला आत्ता काही होता कामा नये, एवढंच अर्णवच्या डोक्यात आहे. काही झालं तरीही ताईच्या बाबतीत कुठलीही रिस्क आत्ता त्याला घ्यायची नाही आणि ताईच्या बाबतीत काहीही चुकीचं घडता कामा नये, एवढंच त्याच्या डोक्यात आहे. इकडे अर्णव शांतपणे सगळी परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत आहे, पण वल्लरी जाते आणि आता इकडे सगळ्या गोष्टींचा सत्यानाश करायचं ठरवते. अंजलीला जाऊन वाटेल ते बोलत असते, वाटेल त्या भाषेत तिला सांगत असते की हे बघ, तुला माहित नसेल तर मी सांगते तुला काय होतंय ते, कारण हा जो चिंटू आहे ना तोच हे सगळं करतोय, असं ती सांगत असते. इकडे नर्स येतात, एक चिठ्ठी अर्णवला देतात आणि सांगू लागतात की हे इंजेक्शन आणून द्या. असं सांगितल्याबरोबर आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही असतात. वल्लरी आता अंजलीच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम तिचं सुरू झालेलं असतं. ती अंजलीकडे येते आणि अंजलीला सांगत असते की तू काही म्हण, पण त्या ईश्वरीला सोडायचं नाही अजिबात, कारण हे सगळं जे काय झालंय तिच्यामुळे झालेलं आहे. जावे बापूंची अवस्था तिच्यामुळे झाली. मला तर असं वाटतंय की एकदा का जावे बापू बरे झाले की त्या ईश्वरीला आपण घरातनं हाकलूनच देऊया, असं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अंजली म्हणत असते की हो, आणि वल्लरी जे काय बोलत आहे त्यामुळे अंजलीला अचानक त्रास होऊ लागतो. अंजली म्हणत असते की बरोबर आहे, चिंटू आधी असा नव्हताच, मी तिला सोडणारच नाहीये. मला यांनी एकदा शुद्धीवर आल्यावर सांगू दे की हे सगळं करणारी ईश्वरी होती, तेव्हा बघ तिची काय अवस्था करते, तिला मी जेलमध्येच पाठवणार आहे. म्हणजे इथं अंजलीने एकच ठरवलंय की ईश्वरीला जेलमध्ये पाठवायचं, त्याशिवाय शांत राहायचं नाही. पण जे अर्णव ईश्वरी तिच्यासाठी एवढं सगळं करतायत ते तिच्या लक्षातच येत नाही. आणि इकडे आता अंजलीला त्रास होऊ लागलेला असतो. वल्लरी मजा बघत असते. वल्लरीला फक्त एवढंच माहितीये, जे काय घडत आहे त्या सगळ्या गोष्टींचा मजा घ्यायची आणि सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायचा. अजिबात शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत किंवा परिस्थिती शांतपणे हँडल करायची नाही. तिला फक्त एवढंच माहितीये की काहीही झालं तरीही आपण आपल्या पद्धतीने हे सगळं हँडल करायचं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुप्रियाला आता टेन्शन आलेलं असतं. सुप्रिया म्हणत असते की अहो नमूला जाऊन एवढा वेळ झाला पण नमूचा काही फोनच आलेला नाहीये, काय करू, मी जाऊन येऊ का एकदा, असं सुप्रिया बोलत असते. तेव्हा मात्र बाबांना काही ही गोष्ट पटलेली नसते. ते म्हणत असतात बघ तुला वाटत असेल तर जा, असं बाबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र तिथे शुभंकर असतो आणि तो म्हणतो की काकू मला काय वाटतंय माहितीये का, आता तिथली परिस्थिती कशी आहे ते आपल्याला माहिती आहे, पण आपण थोडं शांतपणे हे सगळं हँडल करणं गरजेचं आहे ना, कारण एवढी घाई केली तर उपयोग होणार नाही. म्हणून मला असं वाटतंय की
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, बघूया, आपण थोडी वाट बघूया. आणि नम्रता येईपर्यंत आपण काकांना घेऊन फिजिओथेरपिस्टकडे जाऊया. आणि तिथं मला सांगा, एक थोडा प्रॅक्टिकली विचार करा ना, जर तुम्हीही तिथे गेला तर तिथे ऑलरेडी किती लोक आहेत, हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी अलाउड असते का? त्यापेक्षा ना मला असं वाटतंय की जेव्हा खरंच गरज पडेल तर आपण जाऊया, मी तुमच्याबरोबर येईल. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, बरोबर आहे तुमचं. असं म्हणत शुभंकरचं बोलणं तिला पटतं. आणि आता काकांना घेऊन, म्हणजेच ईश्वरीच्या बाबांना घेऊन सुप्रिया आणि त्याचबरोबर शुभंकर दोघंही फिजिओथेरपिस्टकडे जाणार असतात. आता बाबांना, म्हणजे संजय काकांना वाटत असतं की लवकरात लवकर त्या राकेशचा पर्दाफाश झाला पाहिजे. आणि ते बोलत सुद्धा असतात, ते म्हणत असतात की मला माहिती आहे हे सगळं काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं झालेलं आहे. ज्या माणसाने वाईट कर्म केलेले असतात त्याची अवस्था वाईटच होते, कारण देव बघत आहे. कारण आज गेली 6 महिने झालं बाबा अंथरुणाला खिळून होते. या सगळ्या गोष्टीला राकेश जबाबदार होता. त्यांची काहीही चूक नसताना राकेशने हे सगळं त्यांना भोगायला लावलेलं होतं. ह्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. इकडे आता आजी, मामा, त्याचबरोबर आकाश बोलत असतात. कारण नक्की ईश्वरी काय पुरावा देणार होते हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आणि ते म्हणत असतात, आजी म्हणत असते की काय झालं होतं रे आवी, मला कळतच नाहीये. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी काय पुरावा देणार होते जावई बापूच्या बाबतीतला, तो तर आलेलाच नाहीये समोर. पण हे सगळं काय होऊन बसलंय माहिती आहे ना, अंजू कशी, अंजू शांत राहणार नाहीये. पण आता मलाही प्रश्न पडलेले आहेत की हे सगळे पुरावे काय होते आणि ते कशा पद्धतीने दिले जाणार होते, काय घडणार आहे नक्की, असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा अर्णव पुन्हा आता गोष्ट करतो, ती म्हणजे मामाला इकडे खुणवतो की काही झालं तरीही त्यांना काही सांगू नकोस. आता आकाश येतो आणि मामा इकडे आजीला म्हणालेला असतो की अगं आई, आत्ता कुठं त्या गोष्टींचा विचार करतेस, बघूया काय करायचं आहे ते. म्हणून मामा इकडे शांत करतो. तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो की दादा, मला सहन होत नाहीये, ताई किती बोलते तुम्हाला दोघांना, तुला माहितीये ना, आणि काही चूक नसताना हे मलाही माहितीये, मग सांगून टाक ना काय झालेलं आहे, नक्की काय सत्य आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे बघ आकाश, तुलाही माहितीये की आता ताईची परिस्थिती काय आहे आणि आपल्याला त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने घडत आहेत आणि आपल्याला शांतपणे हे सगळं हँडल करावं लागणार आहे. ही वेळ जाऊ दे, मी तुला सांगेल सगळं, असं अर्णव बोलतो. नम्रता येते आणि म्हणू लागते की कसा आहे तो राकेश. तेव्हा ईश्वरी शांतपणे तिला बाजूला घेते आणि तिला समजवू लागते, अगं तो राकेश नाहीये, इथे त्याला राजेश म्हणतात सगळे, तुला माहिती आहे ना, मग कशाला असं बोलतेस. तेव्हा ती म्हणते तेच ते ग, चुकून तोंडातनं गेलं, मला खरंच कळत नाहीये, खरंच त्याचा ऍक्सिडेंट झालाय का हे सगळं एक नाटक आहे, लक्षात घे जरा इशू, तुझ्या लक्षात येते का बघ, असं म्हणत नम्रता ईश्वरीला समजवत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अगं तो सिरियस आहे. तेव्हा नम्रताचं म्हणणं बरोबर येतं की तू जाऊन पाहिलेस का आतमध्ये, खरंच त्याचा अपघात झालाय का हे सगळं त्याचं एक नाटक आहे. म्हणजे बघ, तुला काय वाटतंय हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय आहेत, तुझ्या लक्षात येतंय का, असं म्हणत ईश्वरीला बोलते. ईश्वरी म्हणते नाही ग. मग ती म्हणते कशावरनं, हाही त्याचा एक डाऊन असेल, असं म्हणत आता नम्रताने ईश्वरीला एक हिंट दिलेली आहे. आणि तेवढ्यातच इथे सगळी धावपळ सुरू झालेली असते, सगळेजण पळापळ करत असतात. म्हणजे राकेशच्या रूमच्या बाहेर अंजली आणि वल्लरी बसलेले असतात, मामा आजी दोघंही तिथे आलेले असतात. आणि ते विचारू लागतात की काय झाले नक्की, डॉक्टरांना विचारत असतात की काय झालं, एवढी धावपळ कशासाठी चाललेली आहे. तेव्हा डॉक्टर सांगत असतात की हो इमर्जन्सी आहे, एवढंच त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा अर्णव तिथे येतो, डॉक्टरांना विचारतो डॉक्टर काय झालंय नक्की, एवढी पळापळ. तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की तुमच्या पेशंटच्या ऑपरेशनची आम्ही तयारी केलेली होती, पण तो कोमात गेलेला आहे. हे ऐकल्यानंतर अर्णवला तर खूप मोठा धक्का बसतो की आता करायचं काय. पेशंट कोमात गेलाय म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये ना. आणि आता अंजली तिथे असते, अंजलीला अचानक त्रास होऊ लागतो, ईश्वरी तिला सावरते, अंजली कोसळलेली असते, अंजलीला कळतच नाहीये की काय करू आणि कसं करू. राकेश कोमात गेलाय, त्याची कंडिशन क्रिटिकल झालेली आहे, सगळेजण अंजलीला सावरत असतात. त्याचवेळी अर्णव तिथे येतो आणि अर्णव स्ट्रेचर आणायला सांगतो, स्ट्रेचर मागवला जातो, अंजलीला त्या स्ट्रेचरवर घेतलं जातं. अर्णवला कळतच नाहीये की हे सगळं काय होऊन बसलंय. ताईची अवस्था इतकी बिकट झालीये, ताईला कसं या सगळ्यातून बाहेर काढायचं हा एकच प्रश्न अर्णवच्या पुढे असतो. आणि अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की कसं होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते काळजी करू नका अर्णव सर,
सगळं व्यवस्थित होणार आहे असे ईश्वरी अर्णवला सांगत असते. पण आता अंजलीची अवस्था बिघडलेली आहे. डॉक्टरांनी तिला चेकअपला घेतलेलं असतं. डॉक्टर तिला चेक करत असतात, पण डॉक्टरांना जाणवत असतं की पल्स खूप कमी लागतात. डॉक्टर म्हणत असतात की या पेशंटच्या पल्स खूप कमी आहेत, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे आणि विचार करावा लागणार आहे, एवढंच डॉक्टरांच्या डोक्यात सुरू असतं. डॉक्टर काळजी करत आहेत आणि त्याचबरोबर आता डॉक्टरांना प्रश्न पडलेला आहे की नॉर्मल डिलिव्हरी होणं पॉसिबल नाही आहे, नक्कीच आपल्याला ऑपरेट करावं लागेल हे डॉक्टरांच्या लक्षात आलेलं असतं. मग डॉक्टर बाहेर येतात आणि विचारू लागतात, आज जो पेशंट आहे त्यांचे मिस्टर कुठं आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे असं डॉक्टर विचारत असतात. तेव्हा ते आत्ता इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, म्हणजे ते ॲक्सिडेंटची केस आहे तेच का असं डॉक्टर स्वतःहून विचारतात. तेव्हा सगळेजण सांगतात की हो, म्हणजेच ॲक्सिडेंट झालेला जो पेशंट आहे आणि ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती म्हणजेच अंजलीचा नवरा आहे हे डॉक्टरांच्या लक्षात येतं. अर्णव म्हणतो की बोला तुम्ही डॉक्टर, काय झालंय नक्की. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही. तेव्हा अर्णव सांगतो की मी तिचा भाऊ आहे. आणि मग डॉक्टर म्हणतात की तुम्ही आत चला, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत डॉक्टर अर्णव आणि ईश्वरीला आत घेतात आणि त्यांच्याशी बोलू लागतात. डॉक्टर सांगू लागतात की हे बघा, पेशंटची कंडिशन आत्ता खूप क्रिटिकल आहे, कारण आत्ता त्यांना खूप त्रास होतोय, त्यांना मानसिक धक्काही बसलेला आहे. पण बाळाला आणि बाळाच्या आईला दोघांनाही आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण त्यांना काही होता कामा नये हे आम्हालाही माहिती. दिवस तर तसे भरलेले आहेत, आता तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, म्हणजे ऑपरेशन करायचं का नॉर्मल, कारण नॉर्मलसाठी ट्राय केलं तर नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आता अर्णवला प्रश्न पडलेला असतो की करायचं काय. या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच अर्णव त्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र ह्या सगळ्या पद्धती अगदी झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी आता बोलत आहेत. अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं हँडल कसं करायचं, आणि अर्णव आणि ईश्वरी ही परिस्थिती पाहत असतात. आता अंजलीच्या जवळ ईश्वरी असते. काहीही झालं तरीही ईश्वरीला माहिती आहे की ही परिस्थिती आपल्याला शांतपणे घ्यावी लागणार आहे. अंजलीच्या डोक्यावरून ती हात फिरवत असते. अंजलीच्या तोंडातून एकच शब्द बाहेर येत असतो आणि तो म्हणजे राजेश. राजेश एवढंच तिचं चाललेलं असतं. आणि मग मात्र आता अंजली राजेशचाच तिथे तिच्या तोंडातून बाहेर येत असतं, कारण राजेशची अवस्था ही वाईट झालेली आहे, तो कोमामध्ये गेलेला आहे. म्हणजे हे सगळं सुद्धा पुन्हा त्याचं नाटक असू शकतं, याबद्दल अजिबात शंका नाही. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव बाहेर आलेला असतो, काही औषधं वगैरे घ्यायची असतात आणि त्याला तिथे रिया आलेली दिसते. रियाला तो एवढंच म्हणत असतो की प्लीज तुम्ही ऐका, आत नका जाऊ तुम्ही, आत्ता ना माझ्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम आहेत आणि ऑलरेडी खूप टेन्शन आहे, तुम्ही तिथे जाऊ नका. तेव्हा ती म्हणते तुम्हाला नाही माहिती त्या माणसाने माझं काय नुकसान केलेलं आहे आणि माझं काय केलेलं आहे ते, मी त्याला सोडत नसते. आणि अर्णव आता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी पण खाली येत असते. ईश्वरी पाहते नक्की काय झालेलं आहे, अर्णव सर एवढ्या घाईघाईत कुठं चाललेले आहेत म्हणत ईश्वरी ही अर्णवच्या मागे जाते आणि अर्णव त्या रियाच्या मागे चाललेला असतो. ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येते आणि तेव्हा मात्र ईश्वरी आता त्या बाजूने चाललेली आहे. आणि हे पाहिल्यानंतर अर्णव तिला सगळं सांगतो की ती रिया कारखानीस म्हणजे कोण, तर राकेशने तिलाही फसवलेलं आहे आणि म्हणून आता ती इथं आलेली आहे आपल्या घरी, असं अर्णवने सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणते की ही परिस्थिती आता हँडल करावीच लागणार आहे, कारण ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत हे ईश्वरीच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि आता रियाला कितीही समजवलं तरी रिया ऐकणार नाही हे आता कळलेलं असतं. अर्णव हे सगळं शांतपणे पाहत असतो आणि अर्णवच्या लक्षात आलेलं आहे ईश्वरीने आता चांगल्या पद्धतीने परिस्थिती हँडल केली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.